हे साकडं घातलंय। दरम्यान त्यांच्यावर राजीनाम्याची ही टांगती तलवार आहे। त्याच पार्श्वभूमीवर सध्या कृषी मंत्री कोकाटे यांनी शनिदेवाकडे हे साकडं घातलेलं आहे। पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे। नशिबान माणसं आहेत। शनीश्वर महाराजांचं मंदिर या गावामध्ये आहे। त्यांच्या महाराजांच्या नावाखाली शनी मंडळाचं गावाचा नाव। आणखीन एक महत्त्वाची बातमी, अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांनी शनिदेवाच्या दर्शनाचा आता सपाटा लावल्याचंही आपण पाहतोय। विधान परिषदेत रमी खेळल्याच्या आरोपांवरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज हे शनिदेवाचं दर्शन घेतलंय। आपल्या मागे लागलेली साडेसाती दूर व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी सुद्धा शनिदेवाचं दर्शन घेतलं होतं आणि आता माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाला साकडं घातलंय।